अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलाय। सियाचा भाऊ साहिल गोयल याला मानहानीची नोटीस बजावली गेली आहे। साहिल गोयलचे वकील यांच्यावर गंभीर आरोप आहेत। आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली आहे। बदनामी केल्यानं सार्वजनिक माफीचीही त्यांनी मागणी केली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलाय। सियाचा भाऊ साहिल गोयल याला मानहानीची नोटीस पाठवली गेली आहे। साहिल गोयलचे वकिलांवरती गंभीर आरोपही आहेत, तर आशुतोष श्रीवास्तव हे आमचे वकील नसल्याचा आरोप आहे। ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली आहे। या संदर्भातले अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सागर शिंदे यांच्याकडून। सागर, नेमकं काय घडतंय? न्यायालयामध्ये त्या ठिकाणी नक्की वकीलपत्र कोणाकडे आहे या गोष्टीवरनं नाट्यमय त्या ठिकाणी एक आपल्याला सीन पाहायला मिळाला। खरं पाहायला गेलं त्या ठिकाणी आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस आता बजावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तसंच पाहिलं तर काल वडगाव मावळ न्यायालयातील सुनावणी दरम्यान सिया गोयलने माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल जोशी आहेत असे सांगितल्याची माहिती समोर आल्यानंतर हा वाद अधिक चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय व त्यामुळे ही नोटीस पाठवलेली आहे। साहिल गोयलने खोटे बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा दावा आशुतोष श्रीवास्तव यांनी वकिलांनी केला आहे आणि 10 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली। तसंच आपण जर पाहिलं आरोप मागे घेऊन सार्वजनिक माफी व भविष्यात असे आरोप न करण्याची लेखी आश्वासन देण्याची मागणी नोटीस करण्यात आली आहे। आता या कायदेशीर नोटीसीला साहिल गोयल नक्की काय उत्तर देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नक्कीच। बरं, धन्यवाद सागर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।